आजारपणातून बाहेर पडत काल परवा नवाब मलिक विधान भवनात हजर राहिले आणि राज्याच्या राजकारणानं चांगलाच वेग पकडला। काही दिवसांपूर्वी एका जमीन गैरव्यवहाराप्रकरणी त्यांना अटक झाली होती, त्यामुळे बरेच दिवस ते जेलमध्ये होते। पण जेलमधून जामीन मिळताच काल परवा नवाब मलिक नागपूरच्या अधिवेशनाला उपस्थित राहिले आणि थेट सत्ताधारी बाकावरून बसले। त्यांच्या त्या कृतीचं मात्र सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं, पण विरोधकांनी मात्र या गोष्टीवरून चांगलंच रान पेटवलं। त्यांनी या गोष्टीवरून फडणवीसांना टार्गेट केलं, म्हणून मग फडणवीसांनी त्याच रात्री लगेचच अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिकांना महायुतीच्या सत्तेत सहभागी करून न घेण्याची विनंतीवजा सूचनाच केली। पण मग राष्ट्रवादीच्या इतक्या नेत्यांवर गैरव्यवहाराचे आरोप असताना सुद्धा फडणवीसांना नवाब मलिकच का नकोत? जी गोष्ट फोन करून कळवता आली असती ती अशी पत्रात लिहून फडणवीसांनी काय साधलं? नवाब मलिकांना निमित्त करून फडणवीस अजित पवारांना तर आतून डॅमेज करत नाहीत ना? जर हो तर त्याचं कारण नेमकं काय? फडणवीस विरुद्ध अजित पवार हा मुख्यमंत्री पदासाठीचा नवीन सत्ता संघर्ष राज्यात आकार घेतोय का? सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, मुंबईतल्या कुर्ला भागात LBS रोडवर जवळपास 3 एकर जागा होती। एका गोडाऊनवाल्या कुटुंबाची अत्यंत महागडी जागा होती। त्याची पॉवर ऑफ अटर्नी म्हणजेच त्या जागेचे अधिकार हे त्या जमीन मालकांनी सलीम पटेल आणि शाहवली खान यांच्याकडे दिले होते। आता तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, सरदार शाहवली खान हा तोच व्यक्ती आहे जो 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी आढळलेला होता आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली होती। त्यानंतर पुढे सलीम पटेल आणि शाहवली खान या दोघांनी LBS रोडवरची जागा सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली। सॉलिडस कंपनीच्या वतीने या कागदावर सही केली ती फराज मलिक यांनी। फराज मलिक हे नवाब मलिक यांचे चिरंजीव आहेत, त्यामुळेच मग ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता। फडणवीस म्हणतात की स्वतः नवाब मलिकही काही काळासाठी या कंपनीत संचालक होते। शाहवली खान आणि सलीम पटेल या दोघांनी सॉलिडसला ही जागा फक्त 30 लाखात विकली आणि त्यातले 20 लाखच दिले। मला जी माहिती आहे त्यानुसार भाडे तत्वावर ही जागा दिली असेल, त्यातून सॉलिडसला 1 कोटी रुपये भाडे मिळत आहे। ज्या बॉम्बस्फोटात आपण माणसांची लक्तर पाहिली त्याचं प्लॅनिंग करणारा हा शाहवली खान। दुसरीकडे भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद, त्याची बहीण हसीना पारकर आणि तिचा फ्रंटमॅन हा शाहवली खान याच्याशी मलिक यांनी व्यवहार का केला? या दोघांनीही जमीन इतक्या कवडी मोलानं का विकली? आपली संपत्ती सरकार जमा होऊ नये म्हणून विकली गेली। खरंच हा व्यवहार एवढाच झाला की काळा पैसा यात वापरला गेला? असाही खडा सवाल फडणवीस यांनी त्यावेळी नवाब मलिक यांना विचारला होता। दरम्यान या आरोपांसोबतच फडणवीसांनी त्यावेळी मलिकांविरोधात काही कागदपत्रही सादर केली होती। त्यानंतर नवाब मलिक हे मंत्रिपदावर असतानाच त्यांच्या विरोधात ईडीने अटकेची कारवाई केली होती, त्यामुळे त्यांना अनेक महिने तुरुंगात काढावे लागले होते। मात्र हेच नवाब मलिक आता आजारपणामुळे तुरुंगाच्या बाहेर आले आहेत। नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी ते 7 तारखेला विधान भवनातही आले होते आणि थेट सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले होते। त्यानंतर मात्र या मुद्द्यावरून विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांना जेरीस आणलं। पण जसं काय या मुद्द्यावरून विरोधकांनी फडणवीसांना घेरलं, तसं त्यांनी लगेचच मलिकांना आपल्यासोबत घेऊ नका अशा सूचनेचं पत्रच अजित पवारांना पाठवून दिलं। पण मग पत्र पाठवण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस अजित पवारांना थेट समोरासमोर सांगू शकत होते, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवण्याची खरंच गरज होती का असा सवाल आता या निमित्ताने उभा राहतोय। सुरुवातीला तर आपण देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रात काय म्हणाले ते बघूयात। देवेंद्र फडणवीस आपल्या पत्रात म्हणतात, माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते। विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे। त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभी स्पष्ट करतो। परंतु ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असं आमचं मत आहे। सत्ता येते आणि सत्ता जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे। सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्यानं बाहेर आले आहेत। त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे, मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं हे योग्य ठरणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे। आपल्या पक्षात कोणाला घ्यायचं हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे, परंतु त्यामुळे महायुतीला बाधा पोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो। त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे। त्यांना देशद्रोहांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही। आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल अशी मला आशा आहे।
एकोणीसच्या पत्रातून फडणवीसांनी नवाब मलिक यांना टार्गेट करत त्यांना महायुतीत न घेण्याची विनंती केली आहे. पण मग आता या सगळ्या प्रकरणातून असा प्रश्न उभा राहतो की फडणवीसांना महायुतीत नवाब मलिकच का नको आहेत? कारण अजित पवारांसहित राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांवर सुद्धा भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप आहेत. अगदीच सांगायचं झाल्यास अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांच्यावर सुद्धा दाऊदच्या सहकाऱ्यांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. आता या बाबतीत सुषमा अंधारेंनी सुद्धा अशाच प्रकारची काहीशी भूमिका मांडली आहे. त्या म्हणाल्या नवाब मलिक यांच्यावर आरोप असल्यानं ते महायुतीत नको अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अर्थात सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्यावरही 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मग त्यावेळी सत्तेपेक्षा देश मोठा हे तत्वज्ञान तुम्हाला का सुचलं नाही? त्यांचा पाठिंबा घेताना तुमची नैतिकता कुठे गेली होती? असा जळजळीत सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलाय. यासोबतच काँग्रेस आमदार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर भाष्य करताना असं म्हटलंय, नवाब मलिक यांना पुरवणी मागण्यात निधी दिला गेलाय. आता अर्थात फडणवीसांनी जे ट्विट केलं, मलिक आमच्यासमोर बरोबर नाहीत म्हणून दाखवण्याचा एक प्रयत्न असेल. महायुतीत इतर आमदारांना जसा निधी दिला तसाच त्यांनाही मिळाला. भाजपवर आरोप होऊ नये म्हणून त्यांनी हे ट्विट केलंय. कारण मलिकांवर आरोप करताना देशद्रोही म्हणून उल्लेख केला होता. देशद्रोही माणूस बाजूला बसला तर प्रश्न निर्माण होईल. सोबतही हवेत पण जवळही नको असा हा प्रकार आहे. त्यांच्या पक्षाचा निर्णय. नवाब मलिक यांनी प्रतिज्ञापत्र देऊन अजित पवारांना पाठिंबा दिलाय. ते महायुती बरोबरच आहेत. नवाब मलिक कुठे राहतील हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण मंडळी, मलिक विरुद्ध फडणवीस हा संघर्ष काही नवा नाही. आणि आता महायुतीत फडणवीसांना मलिक नको आहेत, त्यामागे हा जुना वाद सुद्धा कारणीभूत असू शकतो असं बोललं जात आहे. कारण महाविकास आघाडी सरकार असल्यापासून हा वाद सुरू होता, ज्यामध्ये दोन्ही नेत्यांनी अत्यंत गंभीर असे आरोप एकमेकांवर केले होते. तेव्हा फडणवीसांनी सचिन वाझे आणि आर्यन खान प्रकरणावरूनही मलिकांवर गंभीर आरोप केले होते. त्यासोबतच मलिक हे अल्पसंख्याक आहेत, त्यामुळे त्यांना टार्गेट करून हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्याचाही फडणवीस यांचा आता प्रयत्न असू शकतो असं बोललं जात आहे. सोबतच मलिकांवर सध्या देशद्रोहासारखे गंभीर आरोप आहेत. असो, पण मलिकांबद्दल कठोर भूमिका घेऊन फडणवीस अजित पवारांनाच आतून डॅमेज करण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना, अशी शंका या निमित्ताने उपस्थित होते. तसंच या सगळ्यातून अशीही शंका उपस्थित होते की फडणवीसांना आता अजित पवार आणि एकनाथ शिंदेची गरज उरली नाही का? आता मध्य प्रदेश सारखीच महाराष्ट्रातही आपल्याला एक हाती सत्ता मिळवता येऊ शकते असं फडणवीसांना वाटत असावं असं बोललं जात आहे. त्यामुळेच मराठा सेंट्रिक पॉलिटिक्सच्या या दोन चेहऱ्यांशिवाय राज्यात आपण सत्ता मिळवू शकतो हा फडणवीसांना कॉन्फिडन्स वाटत असावा. आता असंही एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेणं हे फडणवीसांच्या फारसं मनात नव्हतं. दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळेच त्यांनी ही तडजोड केली होती असं म्हणतात. असो, दुसरीकडे आता एका बाजूला एकनाथ शिंदेवरती अपात्रतेची टांगती तलवार आहे. जर चुकून ते अपात्र झालेच तर मग सत्तेत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हेच उरतात. अशा वेळेस मग त्यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी रेस असू शकते. कारण मागे एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य केलं होतं. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे आमदार अमोल मेटकरी यांनी सुद्धा 2024 सालचे मुख्यमंत्री हे अजित पवार असतील असं विधान केलं होतं. आता बावनकुळेंनी मुख्यमंत्री पदावरून पिछेहाट घेतली असली तरी त्यांनी निश्चितच एक खडा टाकून बघितलाय हे आपण म्हणूच शकतो. एकूणच आगामी निवडणुकांसाठी फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री पदासाठीचा सुप्त संघर्ष निर्माण झाला असं दिसतंय. म्हणूनच त्या निमित्ताने आगामी सत्ता संघर्ष डोळ्यासमोर ठेवून फडणवीसांनी मलिकांना पुढं करून अजित पवारांना डॅमेज करण्याचा प्रयत्न केला असू शकतो असं काही जाणकारांचं म्हणणं आहे. पण मग या सगळ्यात एकनाथ शिंदेंचं काय हा प्रश्न उभा राहतो. तर मग बघा, अशा वेळेस भाजप एकनाथ शिंदेंना खासदारकीसाठी संधी देऊ शकतं आणि दिल्लीत त्यांना सोबत घेऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन करू शकतं. असो, पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? मलिका नाडून फडणवीस मुख्यमंत्री पदाचा नवीन डाव टाकू पाहतायत का? प्रेशर आणून फडणवीस जागा वाटपात अजितदादा गटाला डॅमेज करू पाहतायत का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेषभर यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.